वास्तविक अधिक महिना हा दान करण्याचं महत्त्व सांगणार आहे. दानाचं महत्त्व या महिन्यात सांगितलं जातं. पण आज कीर्तन महोत्सवाचा शेवट आपण काहीतरी मागून करणार आहोत. आणि काय मागायचं, कसं मागायचं, कुणाकडे मागायचं, कशा पद्धतीचं मागणं असावं याचा वस्तुपाठ घालून देणारा संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत नामदेव महाराजांचा प्रस्तुतचा अभंग, की ज्यांचं वर्णन भक्तीचा आगर, प्रेमाचा सागर, पंढरपुरापासून निघाले 40व्या वर्षी भागवत धर्माची पताका घेतली, सोबत माऊली ज्ञानोबाराय होते. 1 वर्ष ज्ञानोबांच्या सोबत तीर्थावळी केली, भारत तीर्थयात्रा केली. त्यानंतर ज्ञानोबा माऊलींनी समाधी प्राप्त केली आणि त्यानंतरची अव्याहतपणे पुढची अनेक वर्ष 80व्या वर्षापर्यंत नामदेव महाराज अखंड भारत भ्रमण करत होते. भागवत धर्माची पताका सर्वदूरपर्यंत पोहोचवत होते. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी या माऊलीच्या कळवळ्यांनी प्रत्येकापर्यंत भागवत धर्माचा जागर पोहोचवत होते. आणि 80व्या वर्षी ज्यावेळी नामदेव महाराज थकले त्यावेळी थेट पंढरपुरामध्ये आले. सर्वाभूती परमेश्वर आहे, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, माता विठ्ठल, हे सगळं कळालं. पण तरी सुद्धा पंढरीश परमात्म्या तुझं सावळं स्वरूप मला त्या विटेवरच बघावंसं वाटतं रे, कारण ते सुख दुसरीकडे कुठेच नाही. धावत आले आणि घरी न जाता पांडुरंगाच्या महाद्वाराच्या त्या मुख्य पायरीवर येऊन थांबले आणि तिथूनच हाक दिली. पांडुरंगा आठवलं, अरे याच पायरीवरून तुझ्याशी भांडलो नाही का, याच पायरीवरून तुझ्याकडे हट्ट केला, बस बस पांडुरंगा आता या पायरीचा चिरा होतो, या पायरीचा चिरा होऊन राहायचंय. सगळ्या संत महंतांची पायधूळ या चिऱ्यावरती, या पायरीवर पडली पाहिजे ही अपेक्षा आहे, कारण माझ्या भगवंताचे दास हे सर्वश्रेष्ठ अधिकाराचे आहेत. आणि म्हणून पांडुरंगांना ती आर्तता पाहवली नसेल, धावत परमात्म्याने सुद्धा वीट सोडली असेल, नामदेवांच्या जवळ गेले असतील आणि 5 वर्षाच्या नाम्याला जसं कवटाळलं असेल ना, तसं 80व्या वर्षी सुद्धा नामदेवांना कवटाळलंच असेल पांडुरंगाने. आणि म्हणाले असतील, नाम्या खूप थकलास ना रे, खूप थकला असशील ना, बस खूप काम केलंस, भागवत धर्माचं भक्ती प्रचाराचं भरपूर काम केलंस, आता तुझ्यासाठी काहीतरी माग रे राजा, तुझ्यासाठी काहीतरी माग. नामदेव महाराज म्हणतायत, पांडुरंगा वेळ प्रसंगी तुझ्याशी भांडलो सुद्धा रे, एवढं प्रेम केलं तू माझ्यावर, मी तुझ्यावर, आता एकच मागणं मागतो, मला स्वतःसाठी काही नको. भगवंता द्यायचंच असेल ना तर एक दे, नाही म्हणू नकोस. भगवंत म्हणाले, नाम्या माग रे. आणि मग नामदेव महाराज या प्रसंगामध्ये सांगतात, आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा. पंढरीनाथ महाराज की जय. मागणारा तेवढ्या ताकदीचा आहे आणि देणाराही तेवढ्याच ताकदीचा आहे. जगाच्या इतिहासामध्ये ज्ञानदेवांच्या नंतर एवढं भव्य, उदात्त आणि अतिशय सुंदर मागणं मागणारं कोणीच नाही. माऊलींचं पसायदान आपण सर्वजण ओळखतो. माऊलींनी सर्वसमावेशक, सर्वव्यापी, विश्वात्मक भगवंताकडं मागणं मागितलं पसायदानाच्या रूपाने. आणि श्रोते हो, जी स्वतःसाठी मागितली जाते ना त्याला भीक म्हणतो आपण. जे कुटुंबासाठी मागितलं जातं ते दान, समाजासाठी मागितलं जाते ती भिक्षा, आणि विश्वाच्या कल्याणासाठी जे मागितलं जातं ते पसायदान माऊलींनी मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो. एवढं उदात्त मागणं होतं की दुर्जनांचा सुद्धा दुष्टपणा निघून जाऊ दे. पण नामदेवांचं मागणं याच ताकदीचं असलं तरी थोडंसं वेगळं आहे श्रोते हो, कारण नामदेवांनी जाणीवपूर्वक 2 गोष्टींचा उल्लेख, 2 शब्दांचा उल्लेख आवर्जून प्रस्तुतच्या अभंगामध्ये केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने हे नामदेवांचं पसायदानच आहे. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. हरिदास शब्द नामदेवांनी वापरलाय. जो भगवंताचा दास आहे ना, देवा पहिलं मागणं माझं असं आहे की माझ्या हरीच्या कुळातल्या, हरिदासांच्या कुळांना आकल्प आयुष्य लाभावं, ते विना त्रासाचं असावं, ते पिढ्यानपिढ्या टिकणारं असावं. कारण अशा कुळांमध्येच अशी रत्न जन्माला येतात जी समाजाची घडी व्यवस्थित पुढे टिकवून ठेवतात. नवे समाजाला सन्मार्गदर्शन करण्याचं काम करणारी ही संत मंडळी, आता यांची जबाबदारी तुला घ्यावी लागेल. म्हणून सगळ्यांपेक्षा वेगळं मागणं मागितलं, माझी या सकळा हरीच्या दासा.
नामदेव महाराजांनी 3च मुद्द्यांचा विचार करून आपण पुढे जाऊ. मागणं मागितलं, काय मागितलं पहिला मुद्दा, कुणासाठी मागितलं दुसरा मुद्दा, आणि का मागितलं तिसरा मुद्दा. काय मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरिदासांना, माझ्या या सर्व तुझं नाम घेणाऱ्या सगळ्या तुझ्या भक्तांना अकल्प आयुष्य लाभावं भगवंता. कारण ही मंडळी, यांच्या पिढ्या, यांची कुळं जर टिकली ना तर समाजापुढे आदर्श स्थापित होणार आहे. आणि म्हणून उदाहरण पुढच्या काळात घडत होतं की ज्या कुळामध्ये 8 वर्षांची 8 पिढ्यांची विठ्ठल परंपरा होती, असे विश्वंभर बाबा आणि त्या पिढीमध्ये, त्या कुळामध्ये पुढच्या काळामध्ये तुकोबरायांसारखं रत्न जन्माला येतं. श्रोते हो, बोल्होबा तुकोबरायांचे वडील, काय पिढी होती आणि काय परंपरा होती. अभिमानाने ही परंपरा संत सांगत होते, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे. बोल्होबा ज्यावेळी पांडुरंगासमोर जायचे ना, त्यावेळी पांडुरंग परमात्म्यानी मान खाली घालावी, असा कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे माझा भगवंत, आणि मान खाली घालावी, डोळ्यातनं अश्रुधारा भगवंताच्याही वहाव्यात. त्यावेळी रुक्मिणी आईसाहेबांनी विचारावं, अहो मान का खाली घालताय? तेव्हा पांडुरंगाने उत्तर द्यावं, अगं बघितलं नाहीस, सावकार दारात आलाय, आणि सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते. बोल्होबा सावकार आहे. श्रोते हो, ही परंपरा, ही कुळाची जन्मजात पिढीची ही परंपरा जी लाभली तुकोबरायांना, पुढच्या काळात तुकोबरायांना पांडुरंग परमात्मा सांगत होते, माग तुकोबा, तुला जे हवं ते मला माग. तुकोबराय म्हणायचे, देवा तू काय मला देणार रे? अरे माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे तुझी सेवा करणं ही आमची मिरास आहे, ही आमची ॲसेट आहे, ही आमची संपत्ती आहे खऱ्या अर्थाने, आणि या पलीकडे आम्हाला काहीच नको आहे. आणि तू मला काय देणार रे देवा? तुझे चरण आमच्याकडे गहाण आहेत. माझ्या पदरचं नाही, गाथेतला तुकोबरायांचा शब्द आहे, तुझे चरण गहाण पांडुरंगा. तू काय देणार? कारण याचं कारण ही कुळं या ताकदीची होती, या कुळांमध्ये पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्ती होती. म्हणून नामदेव महाराज सांगतात की अशा कुळांमधल्या भक्तांसाठी देवा तू काहीतरी कर, त्या दासांना, त्या हरिभक्तांना अकल्प आयुष्य दे, अकल्प आयुष्य दे. बरं, शब्द दास हाच वापरला हो, हरिदास हाच शब्द नामदेव महाराजांनी का वापरला असेल? कारण आम्ही मंडळी जपजाप्य करतो, तीर्थयात्रा करतो, उपासना करतो, साधना करतो, दानधर्म करतो, ध्यानधारणा करतो, पण आम्ही दास ठरू का? नाही. आम्ही एवढ्यानी दास नाही होऊ शकणार. आम्ही फार तर साधक हो, उपासक हो, भक्त हो फार तर, पण आम्ही दास नाही होणार. म्हणून दास ही कुठली पदवी नाही आहे, दास हे कुठलं नाव नाही आहे. श्रोते हो, दास ही अवस्था आहे, दास ही भूमिका आहे की परमेश्वरा, माझी कर्मेंद्रिय, माझी ज्ञानेंद्रिय, माझं मन नवे बुद्धी सहित सगळंच तुला अर्पण आहे. दास होण्याची अवस्था कठीण का? कारण परमेश्वराला आपलं शरीर, आपलं जीवन, या सगळ्या जीवनाची मालकी त्याच्याकडे सोपवावी लागते, तेव्हा दास होता येतं. म्हणून मारुतीरायांचं नाम आम्ही मोठं का घेतो? दास म्हटलं की मारुतीराय आम्हाला आठवतात. याचं कारण स्वतःचं असं मारुतीरायांनी अस्तित्व ठेवलंच नव्हतं, ते पूर्णपणे रामरूप झाले होते ना. म्हणून तो दास, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा समर्थ सुद्धा म्हणतात. आणि अशा हरीच्या दासांना भगवंता द्यायचं असेल तर एक दे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीची या दासा. अभंगाचं दुसरं चरण आहे, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. शब्द वापरला कल्पनेची बाधा. सर्वसामान्य माणसाचा गुणधर्म आहे, स्वभाव आहे की माणूस कल्पना विश्वामध्ये खूप रमतो. असं झालं तर, तसं झालं तर, मग हे करू, मग ते करू, अशी आम्ही स्वप्न खूप बघतो म्हणाले. APJ अब्दुल कलाम त्यांचं वाक्य आहे, म्हणाले स्वप्न बघा. भारतातल्या तरुणाईला तर त्यांनी संदेश दिला, स्वप्न बघा, स्वप्न बघा, कारण स्वप्न आम्हाला, स्वप्न विचारात येतात आणि ते विचार आम्हाला कृती करायला भाग पडतं. त्यामुळे अशी स्वप्न बघावीत, पण ही स्वप्न आम्हाला आमच्या जीवनाला योग्य दिशा देणारी असली पाहिजेत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की कल्पना विश्वामध्ये रमणं धोक्याचं आहे. याच अर्थाने मनामध्ये संशय असता कामा नये, कारण गीतेमध्ये गोपालकृष्ण सांगतात, संशयात्मा
संशयात्मा विनश्यती. तो स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. मी आणि माझं ही जी बाधा आम्हाला जडली आहे, संशय पिशाच्याचा संसर्ग आम्हाला लागलाय ना, तो नामदेव महाराज म्हणतात तो हरीच्या भक्तांना, तो संतांना, तो विष्णू भक्तांना लागता कामा नये. तो संसर्ग विष्णूच्या भक्तांना लागू देऊ नको देवा. तो संपर्क तुझ्या भक्तांना लागू देऊ नको. इतकी तुला काळजी घ्यावी लागेल. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि म्हणून वरदान मागितलं, देवा सर्व सुख दे, सगळ्या संतांना सुखात ठेव. वास्तविक सुखाची संकल्पना संतांची आणि आमची यामध्ये खूप फरक आहे बरं. आमचं सुख आमच्या सुखापुरतं असतं. घरामध्ये वस्तू 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 इतक्या वस्तू झाल्यात की माणूसच एक वस्तू होऊन गेलाय. माणसातला माणूस आम्हाला दिसेना, दगडातला आणि पाषाणातला देव कुठून दिसणार, ही परिस्थिती भयानक आत्ताची होऊन बसली आहे. म्हणून श्रोते हो, नामदेवांना हा अंदाज आहे की ही जर हरीची कुळं, हे हरिदास, हे विष्णू भक्त, हे विष्णुदास, हे संत, या लोकांना जर कल्पनेची बाधा झाली तर केवळ त्यांचंच नाही, अवघ्या समाजाचं नुकसान आहे. कारण शेषाने पृथ्वी जर डोक्यावर घेतली असेल तर संतांच्यामुळे ती पृथ्वी स्थिर आहे असं मी म्हणेन. संतांच्यामुळे समाज स्थिर आहे असं मी म्हणेन. समाजाला सन्मार्गदर्शन, पथप्रदर्शन करण्याचं काम करणारे संत, या संतांना सुखात ठेवलं पाहिजे. आणि ते सुख कुठलं आहे हो? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वारा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वारा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वारा. तो हा विठ्ठल बरमा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरू. संतांनी सर्व सुख मागितलंय. नामदेवांनी याच संतांसाठी सर्व सुख मागितलं. ही संत मंडळी सुखी असो, कारण सगळं सुख तिथे होतं त्या विटेवर. ते सावळं परब्रह्म पंढरपुरामध्ये, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, सगळ्या संतांनी मानलं. पण आमचं सुख नको त्या व्यर्थ सुखाच्या मागे आम्ही धावतो आणि वाट्याला येतं ते दुःख. आणि आमच्या दुःखाचं कारण समर्थांनी सांगितलं ना, मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी होशी, श्रीराम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. आमचं करते पण सगळं जे आम्ही स्वतःकडे घेतो ना, ते त्याला देऊन टाकता आलं पाहिजे, तेव्हा दास होता येईल. म्हणून महाराज ब्रह्मचैतन्य महाराजांचं सुपरिचित प्रसिद्ध वाक्य आहे ना, महाराज म्हणायचे भगवंताला सर्वस्व देता आलं पाहिजे. सर्व नाही दिलं तरी चालेल, पण स्व देता आला पाहिजे. आज आमचं झालंय असं मी माझं ही जी आम्हाला कल्पनेची बाधा जडली आहे, हा संशय आमच्या मनामध्ये निर्माण झालाय. आणि त्या संशयामुळे आम्ही भ्रमात अडकलो. आणि भ्रमात जर आमची बुद्धी अडकली असेल तर आम्हाला अंधत्व यायला वेळ नाही लागत. आणि मग अंध माणसासमोर परमेश्वर जरी चतुर्भुज रूपामध्ये उभा ठाकला तरी त्याचा काही उपयोग नाही, त्याला तो दिसणारच नाहीये. त्यामुळे नामदेव महाराज म्हणतात की माझ्या या संत भक्तांना, हरिभक्तांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. माझं करता करता सर्वस्व असलेला पांडुरंग परमात्मा याचा विसर पडू देऊ नकोस. आणि मग या मनाची चंचलता किंवा हे मन अशा पद्धतीने जर भरकटत गेलं, संभ्रांत अवस्थेमध्ये गेलं, तर पुढची पायरी, पुढचा धोका आहे, पुढची रिस्क आहे. नामदेव महाराजांना सांगावं लागलं पांडुरंगाला की भगवंता, एकदा मनाला कल्पनेची बाधा जडली की पुढे त्याला अहंकार व्हायला वेळ नाही लागत. म्हणून आता जबाबदारी देवा तू घे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा स्पर्शही होता कामा नये. कुणाला? विष्णुदासांना. कारण नामदेव महाराज जाणून होते अज्ञानी माणसाला अहंकार होण्याची शक्यताच नाही. अहंकार होतो तो ज्ञानी माणसालाच. म्हणून नवल अहंकाराची गोठी, विशेषे नलगे अज्ञाना पाठी,
सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. नवल अहंकाराची गोठी माझी माऊली म्हणते. अहंकार कुणाला होतो? ज्ञानी माणसालाच होतो, अज्ञानी माणसाला होत नाही. आणि म्हणून ही जी ज्ञानी मंडळी आहेत यांना अहंकार होऊ नये याची जबाबदारी तू घे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. जय जय रघुवीर समर्थ. सुग्रास पदार्थांचं भोजन स्वीकारलं आणि अचानक मनामध्ये कल्पना आली, जाणीव आली की बहुतेक एक माशी गेलीये पोटात. खाल्लेलं सगळं उलटून पडायला वेळ नाही लागत. तसं अज्ञानी माणसाला अहंकार होऊ शकत नाही, ज्ञानी माणसाला अहंकार होतो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. आणि शेवटी मग सर्वसमावेशक उदात्त मागणं मागितलं. देवा यांच्यासाठी दिलंस रे, आता नामा म्हणे तया असावे कल्याण. एक काम कर ना देवा, सगळ्यांचंच कल्याण कर. कारण आईचा कळवळा होता, माऊलीचं अंतःकरण होतं. सगळ्यांचंच कल्याण कर, पण कुणाचं? ज्याच्या मुखामध्ये तुझं नाम आहे, ज्या मुखी निधान पांडुरंग, ज्याच्या आयुष्याचं निधान, ज्याच्या आयुष्याचं ध्येय गंतव्य फक्त आणि फक्त तू आहेस ना, त्यांचं सगळ्यांचं कल्याण कर. पण श्रोते हो, अलीकडे आम्हाला सगळं आठवतं पण तो आठवत नाहीये. निधान आयुष्याचं ते असलं पाहिजे अशी अपेक्षा संतांची आहे. सध्या सेल्फीचं युग आहे ना. लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं ही अपेक्षाच नाही, आपणच आपल्याला चांगलं म्हणायचं सारखं. त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्ही इतके अडकलो आहोत, माणूस माणसापासून दूर जातोय. कोरोनाच्या आपत्तीमुळे तर अजूनच ते अंतर वाढलं, भावनिक वाढलं, शारीरिक वाढलं, मानसिक वाढलं. संतांनी संवेदनशीलतेने जगाकडे यासाठी पाहिलं की माणसातलं देवत्व त्यांना जागं करायचं होतं. आणि म्हणून ती संवेदनशीलतेची भाषा जगाला कळावी. सगळे भरीचे भक्त गुण्यागोविंदांनी राहावेत, समाज पुढे सरकावा ही अपेक्षा होती संतांची. आज आम्ही शब्दांमध्ये पूर्वीच्या काळी चिन्हांची भाषा असायची, आता पुन्हा आम्ही उलटे चाललोत. कारण फेसबुक अकाउंट प्रत्येकाचं आहे, व्हॉट्सॲपवर प्रत्येकजण चॅटिंग करतो. नको त्या गोष्टींचा धुमाकूळ आज फेसबुकवर सुटलाय, आपण पाहतो. नको ती थिल्लर चॅलेंजेस आम्ही स्वीकारतोय. खरं चॅलेंज आम्हाला समर्थांनी शिकवलं, जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो. हे चॅलेंज घ्या, संतांनी सांगितलं आम्हाला. पण आम्ही नको त्या गोष्टींमध्ये, आजूबाजूला इतकं मृत्यूचं भीषण तांडव सुरू असताना सुद्धा ती थिल्लर गोष्टींमध्ये गुंतून राहतो. याचा संतांना खेद वाटतो श्रोते हो. पांडुरंगाला कळवळून आर्जव करतात की बाबा रे, या सगळ्यांचं कल्याण कर, यांना बुद्धी दे, या सगळ्यांचं कल्याण कर, ज्या मुखी निधान पांडुरंग. मी म्हटलं आपण चिन्हात बोलायला लागलो, भाषा गेली. बघा ना व्हॉट्सॲपला ओके, आता तो ओके पण नाही, आता नुसता के. एकच गुच्छ, श्रद्धांजलीलाही तोच, वाढदिवसालाही तोच. आम्ही सीमित झालो आणि जगामध्ये सगळीकडे दिसतंय ते मर्यादे पलीकडचं जीवन दिसायला लागलं. स्नेहाचा पदर, नात्याची कदर नाही राहिली. आणि म्हणून कीर्तन आहे श्रोते हो, म्हणून कीर्तन आहे. नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून हीच भक्तीची पताका जनमानसामध्ये रुजवली. आणि आज याच कीर्तनाच्या माध्यमातून समाज तरला तर तरू शकेल ही खात्री आहे संतांना. म्हणून अशा संतांना, अशा हरिभक्तांना, अशा हरिदासांना देवा तू मोठं कर. त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस, त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. आणि ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये तुझं नाम आहे त्यांचं सगळ्यांचं कल्याण कर पांडुरंगा. हे उदात्त मागणं नामदेव महाराज पूर्वरंगामध्ये आपल्या मूळ पदामध्ये अभंगामध्ये सांगतात. हे निधान कुणासमोर होतं, हे ध्येय कुणी समोर ठेवलं? एकमेव कृष्णचंद्र परमात्मा, एकमेव पंढरीश पांडुरंग. एवढंच निधान समोर ठेवून आयुष्यामध्ये जी अवतीर्ण झाली होती, जिने अवतार घेतला होता त्याच परब्रह्मामध्ये मिसळण्यासाठी, तिने कशा पद्धतीने त्याला प्राप्त करून घेतलं उत्तर भागामध्ये बघूया. पूर्वरंगात इथेच थांबते. आकल्प आयुष्य वावे तया कुळा, आकल्प आयुष्य वावे तया कुळा, आकल्प आयुष्य वावे तया कुळा.
अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, व्हावे तया कुळा, व्हावे तया. दिम तनन दिर्दिर्ता नोम तदेरे ना दिम तनन दिर्दिर्ता नोम तदेरे ना दिम तनन दिर्दिर, दिम तनन दिर्दिर, दिम तनन दिर्दिर्ता नोम तदेरे ना दिम तनन दिर्दिर्ता नोम तदेरे ना दिम तनन दिर्दिर्ता. दिम तनन दिर्दिर्ता नोम तदेरे ना तन देरे ना दिम न दिर दिर ना दिर्दिर तुन दिर्दिर दिर्दिर्ता दिम तनन दिम, दिम तनन दिर्दिर्ता नोम तदेरे ना दिम तनन दिर्दिर्ता नोम तदेरे ना दिम तनन दिर्दिर. ना दिर्दिर दिर तनन तुन दिर्दिर दिर तनन ना दिर्दिर दिर तनन तुन दिर्दिर दिर तनन. ना दिर्दिर दिर तनन तुन दिर्दिर दिर तनन ना दिर्दिर दिर तनन तुन दिर्दिर दिर तनन ना दिर्दिर दिर तनन तुन दिर्दिर दिर. ना दिर्दिर दिर तनन तुन दिर्दिर दिर तनन तदीम दीम तनन तदीम दीम तनन तदीम दीम तन तदीम दीम तनन तदीम दीम तनन तदीम दीम तनन. धा किट तक धूम किट तिट कत गदी गन धा धा तिट कत गदी गन धा धा तिट कत गदी गन धा दीम तनन दिर्दिर्ता, दिम तनन दिर्दिर्ता नोम तदेरे ना दिम तनन दिर्दिर, दिम तनन दिर्दिर, दिम तनन दिर्दिर्ता. पंढरीनाथ महाराज की जय. इतक्या सुंदर चाललेल्या रसाळ कीर्तनामध्ये 1-2 मिनिटाचा हा अडसर. मंडळी, गेले 6 दिवस जी कीर्तनं चालू आहेत त्या कीर्तनामध्ये मध्यंतरामध्ये आपण अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने या अधिक महिन्यामध्ये जी जी काही दानाची महती सांगितलेली आहे ती वेगवेगळ्या रूपाने ऐकतो आहोत. आज त्या दानाची महती सांगण्याचं काम माझ्यावर येऊन ठेपलेलं आहे. खरोखर आहे, शास्त्रकार सांगतात ते काही चूक नाही. शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्त्रेषु दाता भवती वानवा. दात्याची वानवा असते या जगामध्ये. सगळं काही करता येतं, पण एखादी गोष्ट निरपेक्ष वृत्तीनं पुढे एखाद्या व्रतासारखी चालवणं आणि ती समोरच्यालाही देत राहणं याच्या इतकं पुण्य नाही. आणि म्हणूनच आजच्या कीर्तनकाराचं हे मध्यंतर, या कीर्तनाचं मध्यंतर साधून आपण अशा 2 व्यक्तींचा, 2 क्षेत्रातल्या व्यक्तींचा सत्कार करणार आहोत. त्यातली एक व्यक्ती आयुष्यभर निरपेक्षपणाने विद्यादान करणारी अशी आहे, आणि दुसरी व्यक्ती सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण ब्रह्म मानलं जाणारं असं अन्न, अशा अन्नदानाचं महत्त्व आणि महात्म्य जाणणारी आहे. क्षणभराची तृष्णा भागवण्यासाठी आपल्याला या पोटामध्ये 2 घास घालावे लागतात, पण आयुष्यभराची तृष्णा भागवायची असेल तर विद्या म्हणजेच ज्ञान हे मिळवावं लागतं. तसं बघायला गेलं तर या 2ही गोष्टी एका अर्थानं एकाच नाण्याच्या आयुष्याच्या अतिशय 2 महत्त्वाच्या बाजू, आणि या 2 बाजू सांभाळण्याचं काम करणाऱ्या या 2 व्यक्ती
मी या दोघींनाही इथं येण्याची विनंती करते. त्यातल्या पहिल्या आहेत सौभाग्यवती संगीता अरुण नवाथे आणि दुसऱ्या आहेत सौ आसावरीताई भूषण मांडके. एक क्षणभरातच या दोन्ही स्त्री शक्तीचा थोडक्यात परिचय आपल्याला करून देते. सर्वात प्रथम संगीताताईंचा परिचय. घरामध्ये कीर्तनाची परंपरा. वडील शंकरराव निमोणकर हे कीर्तनकार आणि आपल्या वडिलांना गेली 20 वर्ष ताईंनी कीर्तनामध्ये संवादिनीची साथ केलेली आहे. याचबरोबरीनं शास्त्रीय संगीतामध्ये विशारद ही पदवी, मुंबई विद्यापीठाचा संगीत डिप्लोमा पूर्ण करून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आयुष्यभर संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या संगीताताईंना संगीताचं शिक्षण घेण्यासाठी सुद्धा तितकेच व्युत्पन्न असे गुरु लाभले, ज्याच्यामध्ये हळदणकर बुवांचं, यशवंतबुवा जोशींचं आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका माणिक वर्मा ह्यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. एवढ्या श्रेष्ठ गुरूंकडे शिकल्यानंतर ज्या निरीच्छ वृत्तीनं या तीनही गुरूंनी त्यांना या ज्ञानाची ओंझळ भरभरून दिली, तेच ज्ञान आयुष्यभर आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या नोकरीच्या माध्यमातून संगीताताईंनी आयुष्यभर दिलेलं आहे. मी प्रज्ञाताईंना विनंती करते की आपण संगीताताईंचा सत्कार करावात. पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. शाल, श्रीफळ आणि अल्पशी भेटवस्तू असं या सत्काराचं स्वरूप आहे. खरं तर आयुष्यभर निरपेक्षपणानं केलेल्या कर्मानंतर किंवा या कामानंतर ही भेट खरं तर अगदीच फुलाच्या पाकळी इतकीही नाही, पण आपल्याबद्दल केलेली, आपल्याबद्दल आपल्या पायाशी रुजू केलेली ही कृतज्ञता म्हणून आपण याचा स्वीकार करावा. यानंतर पुढच्या सत्कारार्थी आहेत सौ आसावरीताई मांडके. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की आयुष्यभराची तृष्णा भागवायला ज्ञान आवश्यक असतंच, पण त्याबरोबरीनंच क्षणभराची तृष्णा भागवत ज्ञान मिळवण्यासाठी हा देह धडधाकट असायला हवा. याकरता ही पोटाची खळगी भरायला 2 घास जे सुग्रास असतील, सद्भावनेनं मिळालेले असतील तरच ते अंगी लागतात. आणि हे अन्नदानाचं काम, हे कर्म करत आहेत गेली कित्येक वर्ष आपल्या भाच्याच्या बरोबरीने, म्हणजेच प्रद्युम्न पेशवे यांच्या सहकार्याने सौ आसावरीताई मांडके. याकरता मी त्यांचा सत्कार करण्याची विनंती प्रज्ञाताईंना करते. गोपाल कृष्ण महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दोन्ही सत्कारार्थींचे मनापासून धन्यवाद. आता आपण कीर्तनाच्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. उत्तरंग सांगण्यासाठी मी रोहिणीताईंना विनंती करते. धन्यवाद. कथेच्या नियमानुसार 2 क्षण भजन करूया आणि मग कथा भाग. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
विदर्भ देश का भूपति भीम का विदर्भ देश का भूपति भीम का विदर्भ देश का भूपति भीम का जैसा पुरंदर सुरमो जैसा पुरंदर सुरमो जैसा पुरंदर सुरमो भाग्यवंत बहु पुण्यशील नृप 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 सोहत कुंडिनपुरमो राम साधुजी राम राजा राम कहो जी। विदर्भ प्रदेश, विदर्भ देशाचा राजा राजा भीष्मक, सध्याचा वऱ्हाड प्रांत किंवा विदर्भ प्रांत आपण म्हणतो, आणि त्यामधलं अमरावती शहर पूर्वीचं कुंडिनपूर, आणि या विदर्भ प्रांताचा हा राजा भीष्मक प्रजेवरती पुत्रवत प्रेम, प्रजाहित दक्ष, अतिशय उदार उदात्त विनयशील स्वभावाचा, सदाचरणी, त्यामुळे प्रजेमध्ये कुणीही दुःखी नाही, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पण चिंतेत होता तो स्वतः राजा, चिंताग्रस्त होता राजा भीष्मक आणि त्याची पत्नी शुद्धमती. दोघंही चिंतेत आहे आणि कारणही तसंच होतं हो. राजा असो किंवा एखादा सर्वसामान्य माणूस असो, गरीब माणूस असो, तो चिंतेत पडतो. त्याला एक सामान्य समान कारण आहे, ते म्हणजे पोटी कन्यारत्न असेल आणि ती कन्या गुणी असेल, सुशील असेल, सुंदर असेल, रूपवान असेल, तर पित्याच्या हृदयाला, काळजाला काळजीची कात्री लागते, असं मोरोपंतांची आर्य आहे. उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते, कातर सासर सागर जाय कशी पार हेची कातरते. त्या सासररूपी सागरामधले जे काही प्राणी आहेत, म्हणजे माणसंच ती, पण प्राण्यासारखं कधी कधी वर्तन करतात. मग म्हणाले त्या सासररूपी सागरामध्ये कशी काय ही तरुण जाईल. उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते, काळजीची कात्री लागली. आणि खरं आहे श्रोते हो, पिता आणि मुलगी हे नातंच इतकं अलौकिक आहे ना. परमेश्वराने काय निर्माण केलंय हो. मी नेहमी सांगते, मुलगी ही पित्याच्या मर्मबंधातली ठेव असते, तिथे फक्त समर्पण आहे. मुलगा म्हटलं की थोडंसं देणं घेणं, देवाणघेवाण होते, पण मुलगी म्हटलं की फक्त समर्पण आहे, फक्त त्याग आहे. कारण कुठलीही मुलगी कितीही जरी वय झालं तरी सुद्धा कन्यादान करताना लग्न मांडवामध्ये, विवाह मंडपामध्ये ढसढसा रडलेला बाप कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. आणि असा हा भीष्मक राजा, सगळं काही सुंदर होतं, पण तरी सुद्धा चिंता होती की माझ्या रुक्मिणीचं कसं होईल. इतकी सुंदर आहे, रूपवान आहे, गुणवान आहे, तर तिला कसा वर मिळेल, या चिंतेमध्ये असलेला भीष्मक राजा. 5 मुलं आहेत, वर्णन केलं. रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनंतरः रुक्मकेशी रुक्ममाली रुक्मिण्येषा स्वसा सती. 5 भावांच्या पाठीवर ही जन्माला आलेली साक्षात अंबा, साक्षात लक्ष्मी, त्या परब्रह्माचीच माया पुन्हा एकदा त्या ब्रह्माला प्राप्त करून घेण्यासाठी जन्माला आलेली. जन्म झाला. या 5 भावांमधले जे कनिष्ठ भाऊ होते ते अत्यंत सदाचारी होते, नम्र होते, विनयशील होते, पण ज्येष्ठ होता तो युवराज होता हो. त्यामुळे सत्ता हातात आली, युवराज पदाची खुर्ची होती, त्यामुळे थोडासा
अहंकारी आणि याहीपेक्षा आई वडील कितीही संस्कारी असले, कितीही संस्कार प्रदान करणारे असले तरी सुद्धा मूल घरातून बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला कुठली चौकडी आहे त्यामध्ये सुद्धा प्रकार असतात. आपल्याकडे त्या चौकडीला नाव आहे प्रसिद्ध. बरं, या रुक्मीला जे मित्र भेटले होते तो मगध सम्राट जरासंध, चेदिनरेश, शिशुपाल, पौंड्रक, शाल्व हे सगळे त्याचे मित्र, वक्रदंत, हे जर सगळे मित्र असतील तर सुधारण्याची शक्यताच नव्हती. आणि अशा वेळी हा रुक्मी अत्यंत गर्विष्ठ, पित्याची आज्ञा कधीच पालन न करणारा आणि या 5 भावांमधली ही सगळ्यात धाकटी मुलगी म्हणजे रुक्मिणी कोण होती, कशी होती हो? कवी वर्णन करतात, विदर्भ नृपनंदिनी सगुण सुंदरी भीमकी, रती ही तुलता तिच्या पदन खास वाटे फिकी, धरुनी अवतार ये परम मंगला श्रीरमा, विवाह परिसातीचा सकल घालवी जो श्रमा. पंढरीनाथ महाराज की. म्हणाले रुक्मिणी स्वयंवर या विवाहाचं किंवा या आख्यानाचं श्रवण जरी केलं तरी आमचे सगळे श्रम निघून जातात. म्हणून आजचं हे मागणीपर कीर्तन आणि त्याच अनुषंगाने स्वयंवर आख्यान घेण्याचा मानस केला. नाथांनी सुद्धा रुक्मिणी स्वयंवराचीच रचना केली याच कारणासाठी की आमचे सगळे श्रम, सगळे ताप, दुःख नाहीशी व्हावीत. आणि अशी ही रुक्मिणी उपवर झालेली आहे. नवस केलाय जगदंबेकडं की आई जगदंबे, तू सुद्धा तपश्चर्येच्या जोरावरती इच्छित वर पाळून घेतलास, तसं तुझ्या आशीर्वादाने या जन्मात मला हवा तोच पती कोण जो योगियांना सुद्धा दुर्लभ आहे, थोर मोठाले ऋषी, महंत, संत, मुनी ज्याला मिळवण्यासाठी तपश्चर्या करतात, तो मला प्राप्त व्हावा. हा नवस केला. आणि दिवसामागून दिवस जात आहेत. भीष्मक राजाचा दरबार भरलेला आहे. दरबारामध्ये राजाच्या सिंहासनावर राजा उपस्थित आहे. छत्र चामरं ढळली जात आहेत. अष्टप्रधान मंडळ आपापल्या मानाप्रमाणे दरबारामध्ये बसलेलं आहे. आणि अशा वेळी राजाची ही अत्यंत लाडकी कन्या रुक्मिणी शेजारी आहेच. सगळं काही, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, सगळे खुश आहेत. पण अशा वेळी भीष्मक राजा चिंतेत आहे फक्त या कारणासाठी की रुक्मिणीचं कसं होईल, रुक्मिणीला वर कोण मिळेल, कसा असेल, कसा दिसेल. आणि याच वेळी या राजदरबारामध्ये एक अत्यंत तेजस्वी, तेजपुंज, वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण उपस्थित झाले. कीर्तिनामा द्विजराज सभे आला, कीर्तिनामा द्विजराज सभे आला, कीर्तिनामा द्विजराज सभे आला. विनय भावे स्तुती करुनी तोषवेला, विनय भावे स्तुती करुनी तोषवेला. कृष्ण शौर्याते गान करण्यारे, कृष्ण शौर्याते, कृष्ण शौर्याते गान करण्यारे. रुक्मिणीचे ते हृदय मुग्ध झाले, रुक्मिणीचे ते हृदय मुग्ध झाले. तो कीर्तिनामा ब्राह्मण राजाच्या दरबारामध्ये आलेला आहे. राजाने यथोचित सत्कार केला, स्वागत केलं, सन्मान केला. आणि कीर्तिनामा हा वेदाभ्यासी होता. त्यांनी विचारलं, राजे हो, आपल्या चेहऱ्यावर चिंतेची रेष स्पष्ट दिसतीये, काय कारण आहे? भीष्मक राजे म्हणाले की हो मुनिवर, खरं आहे, आपण ओळखलं, मी चिंताग्रस्त आहे. आणि चिंतेचं कारण हे काय? म्हणाले, जवळच बसलेलं आहे माझी रुक्मिणी. कीर्तिनामा म्हणाले की ही रुक्मिणी त्रैलोक्यामध्ये सुंदर आहे, तिच्या सौंदर्याची चर्चा सगळीकडे आम्ही ऐकतो आहोत. रतीपेक्षाही सुंदर असलेली ही रुक्मिणी, हिच्या विवाहासाठी आपण जर एवढे चिंतातूर असाल ना, तर मी एक सांगतो, आत्ताच द्वारकेहून आलोय. पृथ्वी पर्यटन करणारे होते कीर्तिनामा. आत्ताच द्वारकेहून आलोय, हिला साजेसा नवे, हिला आणि फक्त हिलाच साजेसा असलेला वर नुकताच बघून आलोय. कोण? अहो कोण म्हणून काय विचारता? त्याचं गुणवर्णन, त्याचं रूपवर्णन, त्याचं कीर्तिवर्णन किती आणि काय सांगू?
किती आणि काय सांगू. द्वारकेचा राणा, द्वारकाधीश, त्रिभुवनाचं कैवल्य सम्राज्ञ असलेला द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण, आणि तोच वर म्हणून तुमच्या रुक्मिणीसाठी योग्य आहे. आत्ता त्याचंच दर्शन घेऊन येतो आहे. आणि म्हणून तो कसा आहे हे सांगता सांगता कीर्तिनामांनी आपली वाणी, त्या वाणीचा रसकल्लोळ सुरू झाला आणि बोलायला लागले. कसं वर्णन आहे त्या कृष्णाचं. श्रोते हो, अनेक संतांनी तो कृष्ण आपल्या शब्दात बांधण्याचा प्रयत्न केला, पण तो नाही बांधता आला. अनेकांनी आपल्या काव्यात त्याला बांधण्याचा प्रयत्न केला, आपल्या शब्दांमध्ये बांधलं, पण याही पलीकडचा असा तो. नाथांचे कृष्णस्तुतीपरचे कितीतरी अभंग आहेत. नाथ महाराज म्हणतात, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, तेणे मजा केवळ वेधियले, चंद्राहुनी चंद्राहुनी शीतळ. सावळा देखियला नंदाचा नंदन, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती किती वर्णन करावं संतांनी. आमच्या कराडचे विठोबांना दफ्तरदार नारदीय कीर्तनाला कटाव नावाचं वृत्त ज्यांनी दिलं, वर्णन केलं, काय भगवंत आहे. श्रवणी मनोहर मकर कुंडले, फुल्लगल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन, इंदु बदन तिल पुष्प नासिका, कुंदरदन हनु अधर बिंबगत, हास्य मंद मंद, हास्य मंद मंद, हरिहा